सुप्रभात सगळ्यांनी. सुप्रभात. कशा आहेसा? मस्त. एकदम भारी. चला सुरू करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आपला स्टॅमिना वाढवायला पाहिजे. कसं आहे, आपल्यातल्या काही जणी म्हणजे दीपालीताई, रुपालीताई मागच्या 2 वर्षी खेळू शकल्या नाहीत. त्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं आणि म्हणूनच त्यांची प्रॅक्टिस मागं पडली. त्यामुळे त्यासाठी आपल्याला डबल मेहनत करायची आणि मैदानाचा राऊंड वाढवायचे. काय एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्पर्धेत अनिकाची टीम तर आहेच, पण त्याच संघ बाकीच्या कॉलेजच्या टीम बी आहेत हे विसरून चालणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मेहनतीला सुट्टीच द्यायची नाही. काय कमळी, तू काही काळजीच करू नकोस बघ. या वर्षी आपण मैदान मारणार म्हणजे मारणारच बघच. अगं दीपालीताई, सुट्टीच द्यायची नाही. तू आणि रुपालीताई तर आमच्या सिनियर प्लेयर आहेत. त्या तुमचा सल्ला आमच्यासाठी लई महत्वाचा आहे. बघा, पुण्यांदा ध्यानात ठेवा, ही स्पर्धा जिंकून आपण फक्त आपलं नाव नाही कमवणार, तर आपल्यासारख्या गावातनं आलेल्या गरीब मुलींसाठी पुढे शिकायला खर्च बी मिळणार आहे, ज्यांना आपल्या घरच्यांवरती आपल्या शिक्षणाचा दबाव नाही येणार. काय या समजासाठी आपल्याला लढायचं आहे. अनिकाला दाखवून द्यायचंय की गावातनं आलेल्या पोरींमध्ये किती जिद्द असते. ती आपल्या गावच्या मातीत काय ताकद आहे ते आपण दाखवून देऊया. तेव्हा तयार आहे ना? हो. तेव्हा शपथ आहे मातीची, एकमेकींच्या साथीची. वार मजा राहणार रागिनी. चला सुरू करा. हॅलो हॅलो देवयानी. हां ऋषी सर बोलतोय. जरा कमळीला फोन दे ना. हो ऋषी सर आहे, देते. कमळी, ऋषी सरांचा फोन आहे तुझ्यासमोर. हॅलो, बोला की ऋषी सर. कमळी, कशी चालू आहे प्रॅक्टिस? ऑल ओके? होय सर, झाली. गुड. बरं, तू आता कॅप्टन आहेस, हां, त्यामुळे ही जबाबदारी तुला व्यवस्थित निभवायची आहे, कळलं? होय सर, आत्ताच सगळ्यांनी सगळं समजून सांगितलंय. गुड. बरं, माझ्याकडून सगळ्या मुलींना ऑल द बेस्ट सर. थँक्यू सर. तुम्ही बी काळजी घ्या. बोल. अगं इथे ही कमळी आणि तिची टीम प्रॅक्टिस करताय. आहेस कुठे तू यार? व्हॉट? हाऊ डेअर शी? ही गावच्या माझ्या डोक्यात गेली आता. आय गेट इट. ती असं का करते? तिला आपला प्रॅक्टिसिंगचा टाइम माहिती आहे म्हणून ती करते. आपल्या आधी तिला प्रॅक्टिस सुरू करायची आहे. पण यु नो व्हॉट, हे होऊच देणार नाही. तिला हे करूच द्यायचं नाही. आपल्यातलं कोणी ना कोणी सतत ते ग्राउंड यूज करायलाच पाहिजे, कळलं तुला? तिला मी ग्राउंड यूज करूच देणार नाहीये. I'll see to her. I'll come. Okay. राजन, तू आता पुढे काय करायचं ठरवलंयस? आई, मला तेच कळत नाही की मी काय करू. अरे, त्याच गावात आबा होते म्हटल्यावरती गौरी माझी नात तिथेच असणार ना. तू त्यांना न शोधता इथे परत यायला नको होतंस राजन. म्हणजे अगदी त्या गावात नाही तर आजूबाजूला कुठेतरी सापडल्या असत्या की. आई, अगं आबांचा फोटो पाहिला म्हणून मला राहवलं नाही, लगेच तुला सांगायला आलो. नाही, ते बरोबर आहे रे तुझं, पण मला काय वाटतं माहिती, तू परत जा ना कोल्हापूरला. म्हणजे सिद्धटेकला जा. त्या गावात आजूबाजूला जरा चौकशी तर कर, काहीतरी क्लू नक्की मिळेल. राजन, काही कर आणि माझ्या सुनेला आणि नातीला शोधून काढ आणि त्यांना इथे घेऊन ये. ठीक आहे, मी पुन्हा जाईन तिथे. माझ्या गौरीसाठी आणि माझ्या मुलीसाठी शोधून काढीन त्यांना. काय ऐकलं मी? गौरी आणि तिची मुलगी, राजनची मुलगी जिवंत आहे?
मॅडम, तुम्ही खूपच दमला असाल ना, थोडा वेळ घरी जाऊन येता का? मी आहे ना इथे. नाही साहेबा, ऋषी उठून बसल्याशिवाय मी घरी नाही जाणार. आई, ऋषी होईल ना बरा. तुम्ही थोड्या वेळासाठी घरी जाऊन या. हां, उगाच कशाला स्वतःला त्रास करून घेताय. बरं ठीक आहे, पण तू इथेच थांब. म्हणजे ऋषी उठला आणि त्याला काही लागलं तर तू इथे हवा. नाही मॅडम, मी आहेच, इथे आहेच. आणि ऋषी मला किती महत्वाचा आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि मी पण आहे ना आई. काही लागलं तर लगेच तुम्हाला सांगते. हां, ओके. सावकाश या. अरे अहो सर, तुम्ही झोपून राहा, आराम करा. कसा आहेस ऋषी? तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचा शिरा बनवून आणलाय मी. हे बाकी बरं आहे. म्हणजे असं आजारी असलं ना की सारखं साधूक तुपातलं गोड धोड खायला मिळतं. बरं कमळी, काय झालं? प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित सुरू आहे ना? होय, लय भारी सुरू आहे बघा. सुट्टीच नाही. गुड. आता तुला जोर लावून प्रॅक्टिस करायची आहे बरं का. एकच गोल, ते म्हणजे ही कॉम्पिटिशन जिंकणं. हे तू करून दाखवलंस तर काय होणार आहे माहिती आहे ना? काय? त्यामुळे टीम मधल्या मुलींचा सगळा वर्षभराचा खर्च ह्या कॉम्पिटिशन मधून मिळणाऱ्या पैशातून निघेल. आपल्या टीम मधल्या मुली तशा गरीब हालाकीच्या परिस्थितीतून आल्यात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. होय सर, ते ध्यानात आहे माझ्या. आणि म्हणूनच मी शेवटपर्यंत जिकायची तयारी ठेवणार. आणि 100% नाही तर 200% देणार. वा 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 वा, म्हणजे मला पार्टी द्यायला लागते. पार्टी फिक्स झाली. हे मला माहिती आहे ना, ही कमळी आणि हिची टीम 1000% जिंकणार म्हणजे जिंकणार. हाऊ साहेब सर, तुम्ही आमच्यासारखं बोलायलाय की? अरे म्हणजे काय, मी बी मूळचा इचलकरंजीचा आहे ना. अहो काय सांगायलाय? मग पार्टी फिक्स समजा. पण आम्ही जिंकल्यावर म्हणजे तेव्हा ऋषी सर बी असते, होय की नाही? आणि मला पण हवी आहे पार्टी. अहो वहिनी, शयच नाही, जंगीच पार्टी करू बघा. हा, आणखी बढियो.